मराठवाड्याच्या वडोद बाजार तालुका फुलंब्री इथं प्रतिवर्षाप्रमाणे रामनवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह रविवारपासून सुरुवात झाली। श्रीराम नवमी निमित्त वडोद बाजार येथील जागृत देवस्थान श्री दक्षिणमुखी हनुमान यांच्या कृपेनं मागील 15 वर्षापासून वडोद बाजार इथं अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून दरवर्षी श्रीराम नवमीपासून हा सप्ताह सुरू होतो। रामनवमी निमित्त गावातनं पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली, त्यानंतर सप्ताह प्रारंभ झाला। मराठवाड्याच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये रामनवमी ते हनुमान जयंती अशा सप्ताहात अखंड हरिनाम सप्ताहाचं अनेक ठिकाणी आयोजन असतं। फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार इथं रामनवमी दिनी सकाळी भजन पालखीच्या भक्तिमय वातावरणामध्ये राम पालखी मिरवणूक रामभक्त महिला पुरुषांच्या सहभागानं साजरी झाली। यावेळी या सोहळ्यामध्ये उपसरपंच गोपाल वाघ, गोविंद पांडेजी, अरुण खोळे, गणेश वाघ, अशोक शिंगारे, पांडुरंग ब्राह्मणे, अजिनाथ वाघ, पुंडलिक राऊत, विमलबाई तागवाले, मथुराबाई केवट यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग होता। अनेक ठिकाणी सडा रांगोळी करत महिलांनी रामजींच्या पालखीचं पूजन केलं। या सप्ताहामध्ये कार्यक्रमात सुरुवात झाली तेव्हा विविध संत महात्म्यांची उपस्थिती होती। या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये संगीतमय श्रीमद भागवत कथा आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे। यामध्ये दररोज सकाळी 4 ते 6 काकडा आरती, 7 विष्णू सहस्राम, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 11 गाथा भजन, दुपारी 1 ते 4 संगीतमय कथा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ आणि रात्री 8:30 ते 10:30 हरिकीर्तन कार्यक्रम संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी भक्तगण मंडळीने मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन सप्ताह कमिटीकडनं करण्यात आलं आहे। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।